त्याच्यामध्ये आतमध्ये पाण्यात नदीत शिरणारे मासे असतात ना, त्यांना कॅच करण्यासाठी म्हणून डॉल्फिन येतात सकाळच्या वेळेला. म्हणजे आम्ही कन्फर्म सांगू शकत नाही, पण शक्यतो सकाळच्या वेळेला नक्की दिसतातच. समजलं ना? हा, जरा रिपीट अगेन. हा, पुन्हा एकदा सांगा हा मोठ्यानं, पुन्हा एकदा. हा आता आपला आहे ना, हा 1.5 किलोमीटर पूर्ण एरिया आहे ना, तो डॉल्फिन पॉईंट आहे. समजलं ना? हा डॉल्फिन पॉईंट आहे. समुद्राचा संगम पॉईंट असल्यामुळे काय होतं, समुद्रात संगम पॉईंट असल्यामुळे तिथे माशाची स्थिती जास्त असते. ते मासे पकडण्यासाठी म्हणून डॉल्फिन सकाळच्या वेळेला दिसतात. समजलं ना? डॉल्फिन हा पूर्ण नॅचरल मासा असल्यामुळे आम्ही कन्फर्म सांगू शकत नाही तो बा दिसेल त्याची, पण 1 किलोमीटर पूर्ण राऊंड अप करून आम्हाला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. ओके ओके, ठीक आहे. सध्या आपण डॉल्फिन पॉईंटवर आलेलो आहोत. नदीतून येणारे मासे या समुद्रामध्ये मिसळले जातात आणि नॅचरल पॉईंट असल्यामुळे याला डॉल्फिन पॉईंट म्हटलं जातं. ओके, समुद्राच्या खोल भागामध्ये आपण आलेलो आहोत. अहो माना, अहो मामा जरा इकडे पहा ना नाना. हा हा, काय मुकडा आहे आमची सुंदरी. घाबरायला लागलेली आहे. घाबरू नको, मैं हूँ, घाबरू नकोस. काय करायचं, एन्जॉय. हा, हो, तुम्ही जरा जवळ सरला तर ह्याच्यात व्यवस्थित. हा 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 हा, आता बघा कसं आलं. ओके ओके, काय करायचं, जरा लाजत्यात हो. आता लय 10 गेलं, 5 गेलं, 10 राहिलं. मग आता लाजायला लागले ती. ओके ओके, छान, गुड गुड. हा, कहते है बड़ा नाम करेगा, पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा बड़ा नाम करेगा. ओ हो, हा 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 हा, ओ हो. या किनारपट्टीवर 5 ते 6 महिने वास्तव्यासाठी असतात. कोणते सीगल महिने कोणते? महिने फिक्स असं नाही, तर साधारण टोटल तिकडनं आले ना 5 ते 6 महिन्यानंतर निघून जातात ट्रान्सफर होतं. हो, इथेच असतात. या आयलंडवरती असतात किंवा समुद्र मच्छी वगैरे पकडण्यासाठी असतात. समजलं ना? आणि हे आयलंड दिसते. हा, समोरील जो आयलंड दिसतो या ठिकाणी 5 ते 6 महिने माशांचं वास्तव्य असतं. एक तर ह्या आयलंडवर असतात, नाही तर या समुद्रामध्ये ते वास्तव्यास येतात. लाटांचा वेग थोडा कमी झाला, त्याच्यामुळे ते आयलंड तयार झाले. डिसेंबर 2004 मध्ये, म्हणून त्याला सुनामी आयलंड भेट असं म्हणतात. समजलं? आणि सुनामी आली ना तेव्हा पूर्ण लाटा गेली, तर लाटा दिसायला साधारण 1 ते 2 फुटाची लाटा आहे. 15 ते 20 फुटाची लाटा नदीत होती पूर्णपणे. त्यामुळे विचार करा पूर्ण गावात. आणि देवबाग गावात साधारण अंतर बघितलं ना तर 100 ते 150 मीटरचा डिफरन्स आहे. तर नदी आणि समुद्र याच्यात ते पूर्ण 3 तास पाणी पूर्ण स्टे होतं. समजलं? आतमध्ये पूर्ण पाणी, घरात वगैरे पूर्ण आतमध्ये पाणी शिरलेलं. तर 3 तासानंतर जेव्हा ओटी झाली ना तेव्हा पाण्याची म्हणजे पूर्ण पाणी कमी होत गेलं. समजलं? पूर्ण देवबाग गावात सुनामी आली तेव्हा पूर्ण देवबाग गावात आतमध्ये पूर्ण पाणी शिरलं. आत्ता जे आपल्याला गाईडने मार्गदर्शन केलं, सुनामीचं चित्रीकरण, सुनामी काळामध्ये काय झालं देवबागमध्ये ते सांगितलेलं आहे. सुनामीच्या वेळेला हे आयलंड तयार झालेलं आहे. सर्व सदस्य बोटिंग मध्ये समुद्राचं निरीक्षण करण्यामध्ये तल्लीन आहे. ग्रुप लीडर सुंदरी, कुठं आहे तुझा, जरा हात दाखव. हा 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 हा, काय पोज आहे. हा हा हा, ओके.
गोरे गोरे मुक्कटे पे काला काला चष्मा गोरे गोरे मुक्कटे पे काला काला चष्मा. नेवाळी गाव आहे नेवाळी बीच. पण कसं रूम वगैरे होमस्टे वगैरे कमी असल्यामुळे गाड्यांचे येत नाहीत पूर्ण आतमध्ये, त्याच्यामुळे कसं तेवढं क्राऊड वगैरे नाही समजलं. आणि देवबाग बीच कसं होतं, देवबाग बीचमध्ये गाडी लास्ट इथपर्यंत येते, त्याच्यामुळे पूर्ण क्राऊड वगैरे भरतो. नाही रूम वगैरे जरा कमी आहे, स्टे वगैरे कमी आहे. ते काय म्हणजे एक दोन असे किरकोळ असे बोलतात. गाईड पॉईंट विषयी माहिती सांगा. ओके प्लस साईज पॉईंटचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. डोंगर च्या पायथ्याशी नारळ पपईची केळी, देवगड हापूस, तो या ठिकाणीच भेट. पहा दगडी शिळा समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणी वेगवेगळे आकार त्यांनी स्थापित केलेले आहे. रिटर्न पार्सल काय झालं समुद्रातील दगडी शिळा. आता आपण धक्क्याच्या दिशेने जात आहोत. जवळजवळ 1 तासाचं बोटिंग फक्त 200 रुपयामध्ये आपण केलेलं आहे. आनंद घेतलेला आहे. आपल्या बोटिंगची बाकीचे प्रवासी वाट पाहत आहे, त्यांना देखील आपण जागा दिली पाहिजे. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र. आवडी चॅनेल आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके, हॅव अ नाईस डे.